सियावर रामचंद्र की जय। श्रद्धेय व्यासपीठ, सर्व संत आणि ऋषीगण, इथे उपस्थित असलेले आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून आपल्या सर्वांशी जोडले गेलेले सर्व रामभक्त हो, आपणा सर्वांना प्रणाम, सर्वांना राम राम। आज आपले प्रभू रामचंद्र आले आहेत। शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आपले रामराया आले आहेत। शेकडो वर्षांचं अभूतपूर्व धैर्य, अगणित बलिदान, त्याग आणि तपस्येनंतर आपले प्रभू राम आले आहेत। या मंगल घडीसाठी आपल्या सर्वांना, समस्त देशवासियांना खूप खूप शुभेच्छा। मी आत्ताच गर्भगृहात ईश्वरी चैतन्याचा साक्षीदार होऊन आता आपल्या सर्वांसमोर उभा राहिलो आहे। किती सांगू आणि किती नको असं झालंय, परंतु कंठ दाटून आलाय। माझं शरीर आताही स्पंदित आहे, चित्त अजूनही त्या क्षणाच्या ठाई लीन आहे। आपले रामलल्ला आता तंबूमध्ये राहणार नाहीत। आपले रामलल्ला आता या दिव्य मंदिरात राहतील। मला पक्की खात्री आहे, अपार श्रद्धा आहे की जे घडलंय त्याची अनुभूती देशाच्या, जगाच्या कानाकोपऱ्यातल्या रामभक्तांना होते आहे। हा क्षण अलौकिक आहे। ही घटिका पवित्रम आहे। हे वातावरण, ही ऊर्जा, ही घडी म्हणजे प्रभू रामचंद्रांचा आपल्या सर्वांना मिळालेला आशीर्वाद आहे। 22 जानेवारी 2024 चा हा सूर्य एक अद्भुत आभा घेऊन आला आहे। 22 जानेवारी 2024 चा हा दिनदर्शिकेतला केवळ एक दिनांक नव्हे, तर नव्या कालचक्राचा उगम आहे। राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर प्रत्येक दिवशी संपूर्ण देशात उमेद आणि उत्साह वाढतच चालला होता। उभारणीचं कार्य पाहून देशवासियांमध्ये दररोज एक नवा विश्वास निर्माण होत चालला होता। आज आपल्याला शेकडो वर्षांच्या त्या धैर्याचं संचित मिळालं आहे। आज आपल्याला श्रीरामांचं मंदिर मिळालं आहे। गुलामीची मानसिकता तोडून उभं राहणारं राष्ट्र, भूतकाळाच्या प्रत्येक क्षणाकडून उभारी घेणारं राष्ट्र, अशाच
नवीन इतिहासाला जन्म देतं. आजपासून 1000 वर्षांनंतरही लोक आजच्या दिनांकाची, आजच्या या क्षणाचीच चर्चा करतील. आणि आपण सगळे हा क्षण जगतो आहोत, या घडीचे प्रत्यक्ष साक्षीदार आहोत. ही केवढी मोठी रामकृपा आहे. आज दिवस, दिशा, दिक, दिगंत सारेच दिव्यत्वानं परिपूर्ण झाले आहेत. हा काळ काही सामान्य काळ नाही, तर कालचक्रावर सार्वकालिक शाहीनं उमटणारी अमीठ अशी स्मृतिलेखा आहे. मित्र हो, आपल्या सर्वांना माहीत आहे की जिथे रामकार्य होत असतं, तिथे पवनपुत्र हनुमान अवश्य विराजमान होतातच. म्हणूनच रामभक्त हनुमान आणि हनुमान गढीलाही मी प्रणाम करतो. आदरणीय माता जानकी, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न सर्वांना नमन करतो. मी पावन अयोध्यापुरीला आणि पावन शरयू नदीलाही नमस्कार करतो. मी या क्षणी दैवी प्रचिती घेतो आहे, ज्यांच्या आशीर्वादानं हे महान कार्य पूर्ण होत आहे. ते दिव्यात्मे, त्या दैवी विभूतीही या क्षणी आपल्या आसपास उपस्थित आहेत. या सर्व दिव्य चेतनांना देखील मी कृतज्ञ वंदन करतो. आज मी प्रभू श्री रामांची ही क्षमा मागतो आहे. आपल्या पुरुषार्थात, त्याग, तपस्येमध्ये काहीतरी उणीव राहिली असावी. आणि त्यामुळेच आपण की शेकडो वर्ष हे कार्य करू शकलो नाही. परंतु आज ती उणीव भरून निघाली आहे. मला खात्री आहे की प्रभू रामचंद्र आज आपल्याला नक्कीच क्षमा करतील. माझ्या प्रिय देशवासियांनो, त्रेतायुगातल्या त्या रामाच्या आगमनाविषयी पूजनीय संत तुलसीदास लिहितात, प्रभु बिलो की हर के पुरवासी, जनित वियोग विवत्ती सबनासी. म्हणजे प्रभूंच्या आगमनानेच सारे अयोध्यावासी, सारे देशवासी आनंदाने भारून गेले आहेत. दीर्घ काळाच्या वियोगाने जे संकट ओढावलं होतं, त्याची अखेर झाली आहे. त्या कालखंडात तर तो वियोग केवळ 14 वर्षांचा होता. तेव्हाही तो किती असह्य होता. या युगात तर अयोध्येनं आणि देशवासियांनी शेकडो वर्षांचा विरह सहन केला आहे. आपल्या कित्येक पिढ्यांनी वियोग सहन केला आहे. भारताच्या तर संविधानात
त्याच्या पहिल्या प्रतीत भगवान श्रीराम विराजमान झाले आहेत. संविधान अस्तित्वात आल्यानंतरही अनेक दशक प्रभू रामांच्या अस्तित्वावरून कायदेशीर संघर्ष सुरू होता. भारताच्या न्यायमंडळाला मी धन्यवाद देईन. न्यायमंडळानं न्यायाची बूज राखली. न्यायाचं दुसरं नाव असणाऱ्या प्रभू रामांचं देऊळही न्यायोचित पद्धतीनंच उभं राहिलं. मित्रहो, आज गावागावात एका वेळी कीर्तन संकीर्तन होत आहेत. आज देवळांमध्ये उत्सव साजरे होत आहेत. स्वच्छता अभियान चालवली जात आहेत. संपूर्ण देश आज दिवाळी साजरी करत आहे. आज संध्याकाळी घरोघरी रामज्योती प्रज्वलित करण्याची तयारी सुरू आहे. मी काल श्रीरामांच्या आशीर्वादाने धनुषकोडी इथं रामसेतूच्या आरंभ बिंदूपाशी म्हणजे अरिचल मुणाई इथं होतो. ज्यावेळी प्रभू रामचंद्र समुद्र ओलांडून जाण्यासाठी निघाले होते, तो कालचक्र बदलून टाकणारा क्षण होता. त्या भावपूर्ण क्षणाची अनुभूती घेण्याचा माझा विनम्र प्रयत्न होता. तिथे मी पुष्पवंदना केली. तिथे माझ्या अंतरंगात एक विश्वास उत्पन्न झाला की त्यावेळी जशी कालचक्रानं कूस पालटली होती, तसंच आता पुन्हा कालचक्र बदलेल आणि शुभ दिशेनं वाटचाल सुरू करेल. आताच्या 11 दिवसांच्या व्रत अनुष्ठानादरम्यान मी प्रभू श्रीरामांच्या चरणस्पर्शानं पावन झालेल्या स्थानांवर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला. मग ते नाशिकचं पंचवटी धाम असो, केरळाचं पवित्र त्रिपायर मंदिर असो, आंध्र प्रदेशामधलं लेपाक्षी असो, श्रीरंगममधलं रंगनाथ स्वामी मंदिर असो, रामेश्वरममध्ये श्री रामनाथ स्वामी मंदिर असो की धनुषकोडी, माझं सद्भाग्य असं की याच पुनीत पवित्र भावनेसह मला सागरापासून शरयूपर्यंतच्या प्रवासाची संधी मिळाली. सागरापासून शरयूपर्यंत प्रत्येक ठिकाणी रामनामाचा तोच उत्सवी भाव व्यापून आहे. प्रभू रामचंद्र तर भारताच्या आत्म्याच्या कणाकणाशी जोडले गेले आहेत. भारतवासियांच्या अंतर्मनात ते विराजमान झाले आहेत. आपण भारतात कुठेही कुणाच्याही अंतरात्म्याला स्पर्श केला तर या एकत्वाची प्रचिती येईल आणि हाच भाव सर्वत्र दिसून येईल. देशाला समायोजित करणारं याहून उत्कृष्ट, याहून उचित सूत्र आणखी कोणतं असणार आहे? माझ्या प्रिय देशबांधवांनो, मला देशाच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या भाषांमध्ये रामायण ऐकण्याची संधी मिळाली आहे. परंतु विशेषत्वानं गेल्या 11 दिवसात विभिन्न राज्यात विभिन्न भाषांमध्ये मला विशेष रूपात रामायण ऐकायला मिळालं. रामाची व्याख्या करताना ऋषी मुनींनी सांगून ठेवलं आहे, रमन्ते यस्मिन् यती रामः, म्हणजेच
ज्याच्या ठिकाणी रमता येतं तोच राम आहे. प्रभू रामचंद्र लोकांच्या स्मृतीत, सणावारात, परंपरांमध्ये सर्वत्र सामावलेले आहेत. प्रत्येक युगात लोक राम जगत आले आहेत. प्रत्येक युगात लोकांनी आपल्या आपल्या शब्दात, आपल्या स्वतःच्या पद्धतीनं रामाला अभिव्यक्त केला आहे. आणि हा रामरस जीवनाच्या ओघाप्रमाणेच निरंतर वाहत आला आहे. प्राचीन काळापासून भारताच्या प्रत्येक कोपऱ्यातले लोक रामरसाचं आचमन करत आले आहेत. रामकथा असीम आहे आणि रामायणही अनंत आहे. रामाचे आदर्श, रामाचे मूल्य, रामाची शिकवण सगळीकडे एक समान आहे. देशवासियांनो, या ऐतिहासिक प्रसंगी ज्यांच्या कार्य आणि समर्पणामुळेच आज आपल्याला हा शुभ दिवस दिसू शकला आहे, त्या व्यक्तित्वांचंही देश स्मरण करतो आहे. रामाच्या या कार्यात कित्येक लोकांनी त्याग आणि तपस्येची पराकाष्ठा करून दाखवली. त्या अगणित रामभक्तांचे, अगणित कारसेवकांचे आणि अगणित संत महात्म्यांचे आपण सारेच ऋणी आहोत. सोबत्यांनो, आजचा हा क्षण उत्सवाचा क्षण तर आहेच, पण त्याचबरोबर हा क्षण भारतीय समाजाच्या परिपक्वतेच्या बोधाचाही क्षण आहे. आपल्यासाठी ही केवळ विजयाचीच घडी नाही, तर विनयाचीही आहे. जगाचा इतिहास साक्ष देतो की अनेक राष्ट्र आपल्याच इतिहासात गुरफटून जातात. अशा देशांनी ज्या वेळी आपल्या इतिहासातल्या नीरगाठी सोडवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांना यश मिळवताना खूप अडचणी आल्या. कित्येकदा तर आधीपेक्षा अधिक कठीण परिस्थिती ओढावली. परंतु आपल्या देशानं मात्र इतिहासात बसलेली ही गाठ ज्या गांभीर्याने आणि भावुकतेनं उकलली आहे, त्यावरून हे दिसतंय की आपलं भविष्य आपल्या भूतकाळापेक्षा खूपच सुंदर असणार आहे. असाही एक काळ होता जेव्हा काही लोक म्हणायचे की राम मंदिर निर्माण झालं तर आग लागेल. असे लोक भारताच्या सामाजिक भावनेचं पावित्र्य ओळखूच शकले नाहीत. रामलल्लाच्या या मंदिराची निर्मिती भारतीय समाजाची शांती, धैर्य, परस्पर सद्भावना आणि समन्वयाचंही प्रतीक आहे. आपल्याला दिसतंय की मंदिराच्या उभारणीमुळे आगीचा डोंब उसळला नसून ऊर्जेचा उगम झाला आहे. राम मंदिर समाजाच्या प्रत्येक वर्गासाठी एका उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करण्याची प्रेरणा घेऊन आला आहे. मी आज त्या लोकांना आवाहन करेन, या, आपण प्रचिती घ्या, आपल्या विचारांवर पुनर्विचार करा. राम आग नव्हे, राम ऊर्जा आहे. राम विवाद नाही, राम समाधान आहेत.
प्रभुराम फक्त आमचे नाहीत, रामराया तर सर्वांचेच आहेत. राम फक्त वर्तमानच नव्हे, तर राम हे अनंत काल आहेत. मित्रहो, आज ज्याप्रमाणे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या आयोजनाशी अवघं जग जोडलं गेलं आहे, त्यातून रामाच्या सर्व व्यापकतेचंच दर्शन घडतं आहे. भारतात जसा उत्सव आहे, तसाच अनेक देशात साजरा होतोय. आज अयोध्येचा हा उत्सव रामायणातील त्या वैश्विक परंपरांचाही उत्सव बनला आहे. रामलल्लांची प्रतिष्ठापना म्हणजे वसुधैव कुटुंबकम या विचाराचीही प्रतिष्ठापना आहे. मित्रांनो, आज अयोध्येत श्रीरामाच्या केवळ सगुण मूर्ती रूपाचीच प्रतिष्ठापना झालेली नाही, तर श्रीरामांच्या स्वरूपात भारतीय संस्कृतीच्या प्रती असणाऱ्या अतूट विश्वाचीही प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे. मूर्तिमंत मानवी मूल्य आणि सर्वोच्च आदर्शांची देखील ही प्राणप्रतिष्ठा आहे. या मूल्यांची आणि या आदर्शांची आज संपूर्ण विश्वाला गरज आहे. सर्वे भवन्तु सुखिनः हा संकल्प आपण शेकडो वर्षांपासून पुन्हा पुन्हा करत आलो आहोत. आज या संकल्पाला राम मंदिराच्या रूपात प्रत्यक्ष आकार मिळाला आहे. हे मंदिर केवळ एक देवालय नाही, तर भारताच्या दृष्टीचं, भारताच्या दर्शनाचं, भारताच्या दिग्दर्शनाचं हे मंदिर आहे. हे रामाच्या स्वरूपात राष्ट्रचेतनेचं मंदिर आहे. राम भारताची आस्था आहे. राम भारताचा आधार आहे. राम भारताचा विचार आहे. राम भारताचं विधान आहे. राम भारताची चेतना आहे. राम भारताचं चिंतन आहे. राम भारताची प्रतिष्ठा आहे. राम भारताचा प्रताप आहे. राम प्रवाह आहे. राम प्रभाव आहे. राम नेतीही आहे. राम नीतीही आहे. राम नित्यताही आहे. राम निरंतरताही आहे. राम विमू आहे, विशद आहे. राम व्यापक आहे, विश्व आहे, विश्वात्मा आहे. आणि म्हणूनच जेव्हा रामाची प्रतिष्ठापना होते, तेव्हा तिचा प्रभाव काही वर्ष किंवा काही शे वर्षांपुरता नसतो. तिचा प्रभाव सहस्त्रावधी वर्षांसाठी असतो. महर्षी वाल्मिकींनी म्हणून ठेवलंय, राज्यम दश सहस्राणि प्राप्य वर्षाणि राघव. म्हणजे राम 10,000 वर्षांसाठी राजसिंहासनावर प्रतिष्ठित झाले. म्हणजे हजारो वर्षांसाठी रामराज्य स्थापित झालं आहे. जेव्हा त्रेतायुगात रामराया आल्यावर सहस्त्रावधी वर्षांसाठी रामराज्याची स्थापना झाली होती. हजारो वर्ष प्रभू राम विश्वपथाला मार्गदर्शन करत होते. आणि म्हणूनच माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज अयोध्याभूमी आपल्या सर्वांना, प्रत्येक रामभक्ताला, प्रत्येक भारतीयाला काही प्रश्न विचारत आहे. श्रीरामांचं भव्य मंदिर तर उभं राहिलं, आता पुढे काय? शेकडो वर्षांची प्रतीक्षा तर संपली, आता पुढे काय? आजच्या या सोहळ्याला जे दैवी आत्मे आपल्याला आशीर्वाद द्यायला उपस्थित आहेत, आपल्याकडे पाहत आहेत, त्यांना आपण काय असाच निरोप देणार आहोत? नाही, कदापि नाही. आज माझ्या संपूर्ण पवित्र मनानं
हे मला जाणवतंय की कालचक्र बदलतंय. हा सुखद योगायोग आहे की एका कालजयी पथाची शिल्पकार म्हणून आपल्या पिढीला निवडलं गेलं आहे. हजारो वर्षांनंतरची पिढी राष्ट्रनिर्माणाच्या आपल्या कार्याची आठवणी जागवेल. म्हणूनच म्हणतोय मी, हीच वेळ आहे, हीच योग्य वेळ आहे. आपल्याला आजपासून या पवित्र घटकेपासून पुढच्या 1000 वर्षांनंतरच्या भारताची मुहूर्तमेढ रोवायची आहे. मंदिर निर्माणाच्या पुढे जाऊन आता आपण सर्व देशवासीय इथेच याच क्षणी समर्थ, सक्षम, भव्य, दिव्य भारताच्या निर्मितीची शपथ घेऊया. रामचंद्रांचे विचार मनाबरोबरच जनमानसातही वसावेत, हाच राष्ट्रनिर्माणाचा सोपन होय. सोबत्यांनो, आपलं अंतःकरण विशाल, विस्तृत करणं ही आजच्या युगाची मागणी आहे. आपल्या जाणीवांचा विस्तार देवापासून देशापर्यंत आणि रामापासून राष्ट्रापर्यंत झाला पाहिजे. हनुमंतांची भक्ती, हनुमंतांची सेवा, हनुमंतांचं समर्पण हे गुण असेच आहेत ज्यांचा शोध घेण्यासाठी आपल्याला बाहेर जावं लागत नाही. प्रत्येक भारतीयाच्या ठायी असलेले भक्ती, सेवा आणि समर्पणाचे भावच समर्थ, सक्षम, भव्य, दिव्य अशा भारतासाठी आधारभूत ठरतील. आणि हाच तर देवापासून देशापर्यंत आणि रामापासून राष्ट्रापर्यंत असा चेतनेचा विस्तार आहे. दूर दूरच्या जंगलात झोपडीत जगणारी माझी आदिवासी माता शबरीची आठवण येताच अप्रतिम विश्वास जागा होतो. माता शबरी तर केव्हाची म्हणत होती, राम येणार. प्रत्येक भारतीयाच्या ठायी उत्पन्न झालेला हाच विश्वास समर्थ, सक्षम, भव्य, दिव्य भारताचा आधार ठरेल. आणि हाच तर देवापासून देशापर्यंत आणि रामापासून राष्ट्रापर्यंत असा चेतनेचा विस्तार आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की निषाद राजाची मैत्री सगळ्या बंधना पलीकडची आहे. निषाद राजाची रामाप्रती असलेली ओढ, प्रभू रामांची निषाद राजाप्रती असलेली आत्मीयता किती मूलभूत आहे. सगळे आपले आहेत, सगळे समान आहेत. प्रत्येक भारतीयाच्या मनात आत्मीयतेची, बंधुत्वाची भावना समर्थ, सक्षम, भव्य, दिव्य भारताचा आधार ठरेल. आणि हाच तर देवापासून देशापर्यंत आणि रामापासून राष्ट्रापर्यंत असा चेतनेचा विस्तार आहे. मित्रहो, आज देशात निराशेला तसूभरही जागा नाही. मी तर बुवा अगदीच सामान्य माणूस आहे, मी किरकोळ आहे, असा विचार जर कोणी करत असेल तर त्यानं खारीच्या वाट्याची गोष्ट तिचं योगदान आठवावं. खारीची साधी आठवणच आपल्याला त्या भावनेपासून दूर नेईल. आपल्याला शिकवेल की लहान मोठ्या प्रत्येक प्रयत्नाचं आपलं असं एक बळ असतं,
स्वतःचं असं योगदान असतं आणि सर्वांच्या प्रयासाची हीच भावना समर्थ, सक्षम, भव्य, दिव्य अशा भारताचा आधार ठरेल. आणि हाच तर देवापासून देशापर्यंत आणि रामापासून राष्ट्रापर्यंत असा चेतनेचा विस्तार आहे. मित्रांनो, लंकाधिपती रावण प्रकांड ज्ञानी होते, अतिशय बलाढ्य होता. पण जटायू, आदरणीय जटायूंची मूल्यनिष्ठा तर पहा. त्यांनी रावणाला आव्हान दिलं. त्यांनाही माहित होतं की ते रावणाचा पराभव करू शकणार नाहीत, पण तरीही त्यांनी रावणासमोर दंड थोपटले. कर्तव्याची हीच पराकाष्ठा समर्थ, सक्षम, भव्य, दिव्य भारताचा आधार ठरेल. आणि हाच तर देवापासून देशापर्यंत आणि रामापासून राष्ट्रापर्यंत असा चेतनेचा विस्तार. या आपण सारे संकल्प करूया की राष्ट्राच्या निर्मितीसाठी आपण आपल्या आयुष्यातील क्षण न क्षण वेचूया. रामकार्यातून राष्ट्रकार्य, काळाचा क्षण न क्षण, शरीराचा कण न कण रामसमर्पणाला राष्ट्रसमर्पणाच्या ध्येयाशी जोडून घेईल. माझ्या देशबांधवांनो, आपली प्रभू श्री रामाची पूजा विशेष असली पाहिजे. ही पूजा स्वच्या पलीकडे जाऊन समष्टीसाठी झाली पाहिजे. ही पूजा अहम पलीकडे जाऊन वयमसाठी झाली पाहिजे. प्रभूला दाखवला जाणारा नैवेद्य म्हणजे विकसित भारतासाठी आपण केलेल्या परिश्रमांच्या पराकाष्ठेचा प्रसादही असेल. आपल्याला नेहमी पराक्रम, पुरुषार्थ, समर्पण यांचा नैवेद्य प्रभू रामांना दाखवावा लागेल. या गोष्टींनी रामरायाची नित्य पूजा करावी लागेल. तेव्हा कुठे आपण भारताला वैभवशाली आणि विकसित म्हणून नावारूपाला आणू शकू. माझ्या प्रिय देशबांधवांनो, हा भारताच्या विकासाचा अमृत काळ आहे. आज भारताकडे युवा शक्तीचं भांडवल ओतप्रोत भरलेलं आहे. भारत ऊर्जेनं परिपूर्ण आहे. अशी सकारात्मक परिस्थिती पुन्हा केव्हा जुळून येईल कोण जाणे. आता आपल्याला अजिबात चुकून चालणार नाही. आता आपण बसून राहता कामा नये. मी देशाच्या युवा वर्गाला सांगेन की तुमच्या समोर हजारो वर्षांच्या परंपरेची प्रेरणा आहे. चंद्रावर तिरंगा फडकवणाऱ्या भारताच्या पिढीचं प्रतिनिधित्व तुम्ही करत आहात. 15 लाख किलोमीटर पार करून सूर्याजवळ जाऊन मिशन आदित्य सफल करणारी ती पिढी आहे. आकाशात तेजस आणि सागरात विक्रांत असे पराक्रम करणारी ती पिढी आहे. आपल्या संचिताचा अभिमान बाळगून तुम्हाला भारताचा नवीन पहाट लेख लिहायचा आहे. परंपरेचं पावित्र्य आणि आधुनिकतेची अनंतता दोन्ही मार्गांवर चालून भारत समृद्धीच्या लक्ष्यापर्यंत पोहोचेल. मित्रहो, येणारा काळ साफल्याचा आहे. आता येणारा काळ सिद्धीचा आहे. हे भव्य राम मंदिर भारताच्या उत्कर्षाचं, उदयाचं साक्षीदार ठरेल. हे भव्य राम मंदिर साक्षीदार ठरेल भव्य भारताच्या अभ्युदयाचं, विकसित भारताचं. हे मंदिर शिकवतं की जर लक्ष्य सत्य प्रमाणित असेल, सामूहिकता आणि संघटित शक्तीतून जर लक्ष्याचा जन्म झाला असेल, तर ते लक्ष्य साध्य करणं अशक्य नाही. हा भारताचा काळ आहे आणि भारत आता पुढे जाणार आहे. शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आपण आज इथवर पोहोचलो आहोत. आपण सर्वजण या युगाची,
या कालखंडाची वाट बघत आलो आहोत. आता आपण थांबणार नाही. आपण विकासाची उंच शिखरं निश्चितच गाठणार आहोत. याच भावनेसह रामलल्लांच्या चरणांना वंदन करून आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. सर्व संतांच्या चरणांपाशी विनम्र प्रणाम. सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की.